200 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरी होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. पूर्ण जग पाहणार भारताच्या महानायकाचा अनोखा विक्रम. चंद्रशेखर आझाद यांचा जोश आणि समर्थकांची तयारी. 14 एप्रिल हा दिवस आंबेडकरवाद्यांसाठी कोणत्याही सणापेक्षा मोठा असतो. पण या वर्षीची 14 एप्रिल खास ठरणार आहे, कारण यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त असा विक्रम घडणार आहे जो इतिहासामध्ये नोंदविला जाणार आहे. कारण बाबासाहेबांची यावर्षी जयंती 200 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरी केली जाणार असल्याची माहिती समोर निघून येत आहे. हा असा विक्रम असेल जो बाबासाहेबांचे नाव मिटविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मनसुब्यांना धक्का देणारा ठरेल. आज जगभर निळा झेंडा फडकत आहे. आंबेडकरवादी बाबासाहेबांचे विचार जगभर पोहोचत आहे. विश्वास बसत नसेल तर कॅनडाच्या संसदेतून आलेली ही दृश्य तुम्ही पाहू शकता. कॅनडाच्या संसदेत बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा प्रस्ताव जो आहे त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि फक्त कॅनडाच नाही तर गेल्या वर्षी चंद्रशेखर आझाद आंबेडकर जयंतीनिमित्त परदेशी दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी सर्व आंबेडकरवाद्यांना शपथ दिली होती की बाबासाहेबांचे विचार संपूर्ण जगभरात आपल्याला पोहोचवायचे आहे. आता आलेल्या रिपोर्टनुसार यावर्षी 200 पेक्षा जास्त देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाणार आहे. साधारणपणे दरवर्षी 100 पेक्षा जास्त देशांमध्ये आंबेडकर जयंती साजरी केली जाते, पण यंदा हा आकडा 200च्या आसपास जाणार आहे. बाबासाहेबांचे नाव मिटवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे समजलं पाहिजे की त्यांच्या निधनाच्या वेळी म्हणजे महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी ज्या जवळपास 193 देशांचे झेंडे जे असतात त्या अर्ध्यावरती झुकलेले असतात. अनेक देश त्या दिवशी ज्या राष्ट्रीय दुखवटा देखील पाळतात. आज अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांमध्ये डॉक्टर आंबेडकरांचे पुतळे उभारले गेले आहेत. आता चंद्रशेखर आझाद यांनी संसदेमध्ये 14 एप्रिलला राष्ट्रीय पर्व घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की माझी केंद्र सरकारकडे मागणी आहे की 14 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय समानता दिवस किंवा संविधान निर्माता दिवस म्हणून घोषित करण्यात यावा, जेणेकरून बाबासाहेबांचे विचार आणखी मोठ्या स्तरावरती पोहोचतील. याचा अर्थ स्पष्ट आहे की काही लोक बाबासाहेबांचे नाव मिटवण्याचे स्वप्न पाहत राहतील आणि आंबेडकरवादी जे आहेत ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तयारी किती मोठ्या प्रमाणात चालू आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहायला मिळतील. देशात आज अशी परिस्थिती आहे की ज्या पक्षांनी कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नव्हतं किंवा कधी त्यांना विरोध केला होता, तेही आज त्यांची जयंती साजरी करण्यासाठी मजबूर झालेले आहेत. समाजवादी पार्टीपासून ते भाजपपर्यंत सर्व पक्षांनी यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची भाषा केलेली आहे. भारत देशामध्ये भले आज बाबासाहेबांच्या नावावरती राजकारण होत असेल, पण विदेशात त्यांचे नाव आजही अत्यंत आदराने घेतले जाते आणि ही ताकद आहे शिक्षणाची. आणि हीच गोष्ट आज चंद्रशेखर आझाद सारखे नेते आपल्या समाजातील मुलांना समजावत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते प्रसिद्ध वाक्य आठवण करून देतात. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिईल तो गरजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी जे केलं त्याचा अभिमान बाळगा आणि आपल्या मुलांना शिक्षणासाठी जागरूक करा. बाकी तुम्ही बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करणार आहात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही स्टोरी इतकी शेअर करा की प्रत्येक मोबाईलपर्यंत बाबासाहेबांचा जलवा पोहोचला पाहिजे.